नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आम्ही आलो होतो लग्नाला आल्यानंतर आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैऱ्या उतरवतात आणि आंबे पण पिकायला घालतात. तर आमच्या घराजवळच हे आंब्याचं झाड होतं आणि आजी आजोबांचं मन कसं असतं की नातवंड मुलं मुली आलेत तर चला घरच्या गावरान आंब्याचे आंबे खातील, त्यामुळे ते लगेच आंब्याखाली येऊन आंबे उतरवायला आले होते. मला झाडाखाली येईपर्यंत त्यांनी भरपूर कैऱ्या काढल्या होत्या. असे वरून एक जण कैऱ्या तोडतात आणि खाली एक जणाला त्या कॅच कराव्या लागतात. त्यांना जास्त ठेचून देऊन चालत नाही, कारण की ठेचल्या तर त्या पिकत नाही किंवा पिकल्या तर त्या सडतात. त्यामुळे त्यांना खूप जपून असं काढावं लागतं. कॅच करण्यासाठी प्रॉपर असा हातात नाही घेते, कारण की त्याचा चीक जर हाताला किंवा आपल्या स्किनला जर लागला तर त्याची जखम होते. त्यामुळे असं पोत्याने किंवा गोणीने असं त्याला पकडून मग ते कॅच केलं जातं व खाली टाकल्या जातात. आणि अजूनही आजूबाजूला पण आमची काही छोटी मोठी वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडे आहेत, पण ती अजून पाडी लागली नव्हती. ती पाडी लागल्यानंतर ती पण काढून मग पिकवायला न्यावं लागतात. मग आम्ही सगळ्या कैऱ्या जमा केल्या, त्या भरल्या, घरी घेऊन जाणारच होतो. तर आमच्या मुली पण आल्या आणि त्यांना पण कैऱ्या काढण्याचा छंद पूर्ण करायचा होता. त्यांनी पण खूप ट्राय केलं, पण त्यांना काही जमतच नव्हतं. मग मी त्यांना 2-3 कैऱ्या काढून दाखवल्या. मी पण फर्स्ट टाईम काढत होते, पण मी कैऱ्या काढताना पाहिलं होतं, त्यामुळं मग मी पण ती खुडी उचलली आणि कैऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. मी पण 4-5 कैऱ्या काढल्या. खूप भारी वाटलं. परंतु ना त्या कैऱ्यांना एवढा चीक होता, तो असा खूप अंगावरती उडून यायचा. त्यामुळे मला पण भीती वाटली, कारण की चीक अंगावर पडला तर त्याची जखम होते. त्यामुळे मी पण खुडी ठेवून दिली आणि मग आम्ही सगळ्या कैऱ्या भरल्या आणि घरी आलो. ऊन खूप कडक होतं, त्यामुळेच मी काय केलं, कैऱ्यांचं घमेलं डोक्यावर घेतलं होतं, जेणेकरून तोंडाला आणि डोक्याला ऊन लागणार नाही. मग आम्ही घरी आल्यानंतर त्या सगळ्या कैऱ्या पिकायला घातल्या. काही आधी काढलेल्या होत्या, त्या थोड्याफार पिवळ्या झाल्या होत्या, म्हणजे ते पिकत आले होते, ते आंबे बनायला लागलेले होते. आणि आम्ही आणलेले पण आम्ही मग ते त्याच्या शेजारी पिकायला घातले. संध्याकाळ झाल्यानंतर शिव आणि आजोबा बैलांना पाणी पाजत होते. गावाला आल्यानंतर शिवला एवढं जनावरांचं, बैलाचं, गाईचं एवढं आकर्षण असतं की तो फक्त आणि फक्त त्यांच्याच मागे पुढे फिरत असतो. इकडे रात्रीचं सगळ्या मुलींची मेहंदीची तयारी चालू होती, कारण की दुसऱ्या दिवशी हळद होती आणि लग्न होतं. त्यामुळे ना मग सगळेजण मेहंदी काढायच्या गडबडीत होते. शिवला पण मेहंदी काढली होती आणि शिव सारखा सगळ्यांना हातावरची मेहंदी दाखवायला जात होता.
तुम्ही पण गावाला गेल्यानंतर तुमच्याकडे पण असाच आनंद उत्साह असतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.